नमस्कार प्रेक्षक हो, आज आपल्या या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आहे। आज आपल्यासोबत ॲडव्होकेट नितीन चव्हाण सर जुळलेले आहेत, जे गेल्या 30 वर्षापासून वकिली व्यवसाय करीत आहेत आणि त्यांच्या बाबतीत मुख्य बाब अशी की ते मूल्य आणि आध्यात्मिक विषयात MSc गोल्ड मेडलिस्ट आहेत। तर आज आपण त्यांच्याकडनं सृष्टीचक्राच्या आध्यात्मिक रहस्याबाबतीत माहिती जाणून घेऊया। तर चला आपण सरांकडे वळूया। नमस्ते सर। नमस्कार सर, सृष्टीचक्र हे 5000 वर्षाचं म्हटलं जातं, बरोबर। तर 5000 वर्षाचंच कसं, त्या बाबतीत तुम्ही आम्हाला सविस्तर माहिती द्या। सृष्टीचक्र 5000 वर्षाचं आहे हे मानवाने सांगितलेलं नाही। सृष्टीचक्र हे 5000 वर्षाचं असतं हे सांगणारा स्वयं परमपिता परमात्मा। कारण मनुष्य या गोष्टी नाही सांगू शकत, या विषयात मनुष्य नाही सांगू शकत। सृष्टीचक्र 5000 वर्षाचं आहे हे सांगण्यासाठी जेव्हा स्वयं परमपिता परमात्मा या धरावर अवतरित होतात आणि ते आल्यानंतर एक मनुष्यतनामध्ये प्रवेश करतात आणि मनुष्यतनामध्ये प्रवेश केल्यानंतर ते सांगतात की हे सृष्टीचक्र 5000 वर्षाचे आहे। तर ह्या सृष्टीचक्रामध्ये ह्या 5000 वर्षामध्ये चार वेगवेगळे युग असतात, प्रमुख युग, आणि नंतर एक लहान युग, संगम युग येत असतं। अच्छा, तर सर कोणते युग आहेत ते चार? यात ज्यावेळेस सृष्टीचक्राची सुरुवात होते तेव्हा सर्वप्रथम स्वयं परमपिता परमात्म्याने सांगितलेलं आहे की ज्यावेळेस या सृष्टीची रचना होते त्यावेळेस सतयुगाची सुरुवात होत असते, ज्याला सतयुग पण म्हणतो आपण, स्वर्णिम युग पण म्हणतो, त्याला हेविन म्हणतो। असे वेगवेगळ्या प्रकारे सतयुगाला वेगवेगळ्या नावाने, वेगवेगळ्या धर्मात त्याला वेगवेगळ्या नावाने पण अजून उल्लेख केला जातो। तर ज्यावेळेस आपण सतयुगामध्ये असतो संपूर्ण मनुष्य आत्मा, तर तिथं मनुष्य आत्मा कोणत्या स्वरूपात असतात? ठीक आहे, संपूर्ण देव आत्मा, देव स्वरूपामध्ये असतात। सतयुग म्हणजे काय? सतयुग म्हणजे सतयुगी दुनिया म्हणजे संपूर्ण ज्याला आपण स्वर्ग म्हणतो। हां, आणि त्या ठिकाणी राहणारे जी मनुष्य आत्मा असतात त्यांच्यामध्ये दैवी गुण असतात म्हणून त्यांना देवात्मा म्हणतात। तर देवात्मा ह्या तिथं जे असतात त्यांच्यामध्ये कोणते गुण असतात, ते कसे असतात, दुनिया कशी असते ती, त्या बाबतीत आम्हाला थोडी इन्फॉर्मेशन द्या। हां, तर त्या बाबतीत सतयुगाबद्दल जे इन्फॉर्मेशन ती आपल्याला जी द्यायची आहे ते असं आहे की तिथं दुनिया जी असते ती संपूर्ण निर्विकारी। आता संपूर्ण निर्विकारी म्हणजे काय? संपूर्ण निर्विकारी याचा अर्थ होतो की तिथं कोणत्याही विकार, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, घृणा, ईर्ष्या, द्वेष, नफरत, कपट असं कुठल्याही प्रकारचं तिथं विकाराचे विषय नसतो। तिथं खूप सुंदर अशी दुनिया असते, प्रत्येकजण देवात्मा असतो आणि ती आत्मा जी असते ती तिची जी आत्मा असते ती चार्ज असते आणि आत्मभान स्थितीमध्ये ती दुनिया असते। जसं बॉडी कॉन्शियसमध्ये, जसं कलियुग आल्यानंतर बॉडी कॉन्शियसमध्ये आपण मनुष्य हळूहळू येतो, तर सतयुगमध्ये तसं नसतं, तिथं सोल कॉन्शियस असतो मनुष्य। आणि सतयुगामध्ये संपूर्ण निर्विकारी जसं सांगितलं तर सर्व गुण संपन्न, परफेक्ट, 100% परफेक्ट असतं। त्यानंतर 16 कला संपूर्ण, 16 कला संपूर्ण याचा अर्थ असा नाही होत की 16 कला असतात। 16 कला संपूर्णचा अर्थ असा असतो की प्रत्येक विषयात परफेक्ट, प्रत्येक विषयात परफेक्शन, त्याला म्हणतात 16 कला संपूर्ण। आपण 1 रुपयाला काय म्हणतात, पूर्वीच्या जमान्यामध्ये काय म्हणायचे? बंदा रुपया, 16 आणे। 16 आणे म्हणजे काय? 1 रुपया। 15 आणे जरी म्हटलं तरी 1 रुपया नाही, तरी तसं त्या पद्धतीने 16 कला संपूर्ण याचा अर्थ असा असतो की प्रत्येक विषयात प्रत्येक मनुष्य तिथं देव स्वरूपमध्ये आहे आणि त्याच्याकडे असलेले जे गुण आहेत ते सर्व गुण तो संपन्न आहे। 16 कला संपूर्ण आहे, संपूर्ण निर्विकारी आहे, मर्यादा पुरुषोत्तम आहे आणि अहिंसा परमोधर्म। असं युग की ज्या युगामध्ये हिंसेचं नामोनिशाण नाही आहे, सुखच सुख, अहिंसा परमोधर्म म्हणूनच म्हटलं जातं की ती दुनिया जी असते सतयुगी ती फार वेगळ्या पद्धतीची दुनिया असते। आजच्या दुनियेच्या कम्प्लीट अपोजिट ती दुनिया असते। म्हणून त्या दुनियेला तिथं एक धर्म, आदी सनातन देवी देवता धर्म असतो, एक राज्य भारत राज्य, एक सत्ता लक्ष्मीनारायण, एक भाषा हिंदी भाषा, एक मत। तर प्रत्येक मनुष्य आत्मा परफेक्ट असल्यामुळे या सगळ्या गोष्टी तिथं अतिशय व्यवस्थित आणि सुरळीतपणे सतयुगामध्ये चालू असतात आणि त्याला आपण सतयुग असं म्हणतो। ज्या सतयुगाची सुरुवात
परमात्म्याने सांगितलेलं आहे की मी जी सुरुवात करतो, या सतयुगाची जी पूर्ण आयु आहे ती 1250 वर्षाची असते. आणि ह्या 1250 वर्षामध्ये मनुष्य आत्मा 8 जन्म तिथं घेत असते. आणि प्रत्येक मनुष्य आत्मा, ज्याला आपण देवात्मा म्हणतो. 1250 कशी सर? 1250 म्हणजे जसं की 5000 वर्षाचं सृष्टीचक्राचे आपण संपूर्ण 4 युग मिळून जी टोटल असते एकूण 1250 सतयुग, 1250 त्रेतायुग, 1250 द्वापरयुग, 1250 कलियुग. तर ते जे सतयुगाचे 1250 वर्ष असतात, त्या 1250 वर्षामध्ये मनुष्य आत्मा 8 जन्म घेत असतो. आणि त्या 8 जन्मामध्ये प्रत्येक जन्म हा नियर अबाउट 150 वर्षाचा असतो. कारण इथं 150 वर्षाच्या आयु असण्याचं कारण असं आहे की तिथं कुठल्याही प्रकारचं दुःख नाही, सुख, शांती आणि आनंदमय जीवन असतं. प्रकृती सत्वप्रधान असते आणि त्यामुळे तिथं अकाली मृत्यू होत नाही. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक मनुष्य जो देव स्वरूपमध्ये असतो त्याचं आयुष्य 150 वर्ष यासाठी असतं की त्याच्यामध्ये तो कोणत्याही प्रकारचे विकार नसतो आणि सत्वप्रधान वातावरणात, कारण की त्या नावच त्याचं स्वर्ग आहे. तर अशा ह्या स्वर्गीय वातावरणामध्ये प्रत्येक देवात्मा जी असते तिचं प्रत्येक जन्म हा नियर अबाउट 150 म्हणजे मग 150च असं नाही म्हणता येणार. 150, 145 पण असू शकतं, 48, 50, 52 पण असू शकतं. तर 150 वर्षाचं आयुष्य असतं. अच्छा. तर सर त्रेतायुगाच्या बाबतीत सांगा मला. त्रेतायुग ज्यावेळेस सुरुवात होते त्यावेळेस सतयुगाची समाप्ती होऊन जाते. ज्यावेळेस सतयुग संपतं, या सृष्टीवर 1250 वर्षामध्ये जेव्हा आपण 8 जन्म होऊन जातात मनुष्य आत्मांचे, त्यावेळेस ते 1250 वर्षांनंतर त्रेतायुगाची सुरुवात होत असते. जसे 8 जन्म म्हणजे कृष्णाची जन्माष्टमी म्हटले जाते. 8 जन्म, रामनवमी, तर त्रेतामधला जो पहिला जन्म असतो तो रामाचा होत असतो, म्हणून त्याला नवमी म्हटली जाते. तर त्रेतायुग आणि सतयुग याच्यामध्ये 2 कलांचा फरक असतो. कारण आपण जशी आत्मा आहे, आपली बॅटरी आहे मोबाईलची, ही मोबाईलची बॅटरी आपण जेव्हा 100% चार्ज करतो तर त्याला काही वेळानंतर ज्यावेळेस आपण त्याला वापरतो तर ती 100 नाही दिसणार ना आपल्याला, ती काही ना काही 95, 94, 90वर येते. तसं तो प्रकार हा आहे. हा प्रकार म्हणजे काय, तर त्रेता जेव्हा सुरुवात होते तर तेवढी पॉवरफुल स्टेज नाही राहत जितकी सतयुगच्या सुरुवातीला आणि सतयुगमध्ये असते. म्हणजे आपली आत्मा 100% चार्ज असते सतयुगमध्ये, तर ती 90%, 85 to 90% चार्ज असते आपली त्रेतायुगामध्ये. आणि त्यामुळे काय असतं, थोडंसं वातावरण जे असतं सत्वप्रधानवरून तिथं सतो स्टेज होऊन जाते. आणि सूर्यवंशी जे सतयुगात असतो तर त्रेतामध्ये आपण चंद्रवंशी होऊन जातो. कारण देवता घराणं सतयुगात, तर क्षत्रिय घराणं त्रेतायुगामध्ये. तर या तुम्ही म्हणालात 1250 वर्ष सतयुगमध्ये आणि त्रेतामध्येही 1250 वर्ष. बरोबर. तर त्या बाबतीत माहिती द्या. जसं तुम्ही सांगितलं सतयुगमध्ये आपण 8 जन्म घेतात, बरोबर ना, देवतांचे. तर त्रेतामध्ये कसं आहे त्याची थोडी इन्फॉर्मेशन द्या आम्हाला, म्हणजे माहिती द्या. हो, त्रेतामध्ये सतयुगाप्रमाणे 8 जन्म नाही होत, तर त्रेतायुगामध्ये 12 जन्म होतात. कारण थोडासा वातावरणामध्ये तमोप्रधानता तर नाही म्हणता येणार, पण ती प्युरिटी किंवा ती क्वालिटी नाही राहत सत्वप्रधान, सत्व अवस्था होऊन जाते. त्यामुळे मग 2 कला तिथं कमी होऊन जातात. तर 16 कलावरून आपण 14 कलावर येतो त्रेतायुगात. आणि ते 14 कलावर आल्यामुळे काय होऊन जातं, आपली कुठे ना कुठे काही ना काही पर्सेंटेजमध्ये बॅटरी आपली थोडी डाऊन होते आणि त्यामुळे आपलं आयुष्यमान तिथं कमी होतं. आणि आपलं आयुष्यमान जे असतं त्रेतायुगाचं, ते आयुष्यमान 100-110वर येतं. आणि 100-110चे असे आपण 12 जन्म घेतो, तर ते एकूण टोटल जर केली तर ते पण 1250 वर्ष होतात. अच्छा, ठीक आहे सर. मग आता पुढचा युग कोणता सांगितलं तुम्ही? द्वापरयुग. द्वापरयुग. तर द्वापरयुग बाबतीत आम्हाला माहिती द्या पुन्हा. ह्या 5000 वर्षामध्ये संपूर्ण सृष्टीचक्राचे जे 5000 वर्ष असतात, या 5000 वर्षामध्ये 2500 वर्ष सतयुग आणि त्रेतायुग याला आपण स्वर्ग आणि सेमी स्वर्ग म्हणतो. आणि द्वापरयुगापासून मग दुःखाची दुनियेला सुरुवात होत असते. आता दुःखाची दुनिया म्हणजे काय, द्वापर युगामध्ये दुःखाच्या दुनियेला द्वापरमध्ये सुरुवात होते. याचा अर्थ असा असतो की जे पण काही ह्या सृष्टीवर जे सतयुग आणि त्रेतामध्ये होतं त्याचा पण पुन्हा त्या 5 तत्वांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फरक होऊन गेलेला असतो.
त्याच्यात ज्यावेळेस द्वापरची सुरुवात होते त्यावेळेस विकारांची प्रवेशता मनुष्य आत्म्यांमध्ये होत असते. अच्छा. विकारांची प्रवेशता हे सगळ्यात खूप महत्त्वाचं युग आहे द्वापर युग. सृष्टी चक्रात सगळ्यात कुठलं महत्त्वाचं युग असेल ना तर ते द्वापर युग आहे. जेव्हा मनुष्य आत्मा दुःखी व्हायला सुरुवात होते तेव्हा त्याच्या एक एक आत्म्यामध्ये एक एक विकाराची प्रवेशता होत असते. काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, घृणा, ईर्ष्या, द्वेष, नफरत, कपट असल्या प्रकारचे अनेक प्रकारची विकाराची हळूहळू प्रवेशता होत जाते. आणि त्याची मग पर्सेंटेज हळूहळू जसं जसं ते द्वापरयुग पण जातं तसं तसं त्याचे विकारांचं पर्सेंटेज पण वाढत जातं. आणि नंतर काय होतं जेव्हा विकारी दुनिया सुरुवात झाल्यानंतर काय होऊन जातं तिथं दुःखाचं मुख्य कारण काय? विकार. त्या विकारांमुळे दुःख होतं आणि दुनिया जेव्हा दुःखी होऊन जाते तेव्हा तिथं मनुष्याचं आयुष्यमान पण कमी होऊन जातं. आणि आयुष्यमान कमी झाल्यामुळे तुमचा जो विषय आहे की सतयुगात 8 जन्म तर त्रेतामध्ये 12, तर त्रेतामध्ये 12 तर द्वापरयुगामध्ये 21. अच्छा. बघा पिरियड तोच आहे, कालावधी तेवढाच आहे. बरोबर आहे. म्हणजे 1250 सतयुग पण 1250, त्रेता पण 1250, द्वापर पण 1250. पण द्वापरमध्ये जन्म 21. ते 21 कसे मग? 21 कसे? 21 म्हणजे आयुष्यमान कमी झाल्यानंतर आत्मा लवकर शरीर सोडते ना. अच्छा. विकारांची प्रवेशता, दुःखाच्या दुनियेची सुरुवात. जसं कलियुगचं रूपांतर सतयुगामध्ये होतं तर ते खूप मोठं डिस्ट्रक्शन त्यावेळेस. तुम्ही सांगितलं की आपण मोबाईल चार्ज करतो तर त्याच्यामध्ये पण ती बॅटरी पुन्हा लो झाली. ती बॅटरी मध्ये आपण फुल पर्सेंटेज असतो, त्रेतामध्ये थोडं कमी आणि द्वापरमध्ये पुन्हा आपलं पुन्हा कमी 50-60 वर येऊन जातो आपण. म्हणून मग आपलं आणि एज पण कमी होते. कला पण आपल्या 16 वरून 14 आणि 14 वरून 8 वर येऊन जातो आपण. तर द्वापर युगामध्ये आपल्या ज्या कला असतात त्या 8 कला शिल्लक राहतात. म्हणजे आपली बॅटरी बऱ्यापैकी डिस्चार्ज होऊन गेलेली असते. आणि तिथं बॅटरी डिस्चार्ज झाल्यामुळे काय होत असतं, मनुष्यामध्ये विकाराची प्रवेशता झाल्यामुळे मनुष्य दुःखी होऊन जातो. दुःखदायी दुनियाची सुरुवात असते ती. आणि त्या दुनियेत दुःख व्हायला लागल्यावर आज मनुष्य काय करतोय? आज मनुष्याला दुःख झाल्यानंतर, दुःखी झाल्यानंतर तो काय करतोय? तो मंदिरात जातोय. ह्या मंदिरात जाऊ का त्या मंदिरात जाऊ, शिवच्या मंदिरात जाऊ का लक्ष्मीनारायणच्या मंदिरात जाऊ, का श्रीकृष्णाच्या मंदिरात जाऊ, राम सीतेच्या मंदिरात जाऊ. मग तेव्हा जी दुनिया असते त्या दुनियेमध्ये जे दुःख होत असतं त्यावेळच्या मनुष्य आत्म्यांना ह्या सृष्टीवर त्यांच्या दुःखापासून काहीतरी मुक्ती मिळावी म्हणून काय करतात? मंदिराची स्थापना होते. आणि मग सगळ्यात पहिले या सृष्टीवर मंदिर स्थापन होत असतं. ते मंदिर म्हणजे सोरठी सोमनाथ, जे गुजरातमध्ये सौराष्ट्रामध्ये आहे. वेरावळ म्हणतात त्याला. तर त्या मंदिराची त्यावेळेस द्वापरयुगाच्या सुरुवातीला निर्मिती होते, जेणेकरून ह्या सृष्टीवर मनुष्य आत्मांना होत असलेल्या दुःखापासून कुठेतरी काहीतरी रिलॅक्स होतील किंवा रिलीफ मिळेल किंवा काहीतरी त्यांना शक्ती मिळेल म्हणून मंदिरांची सुरुवात होते, स्थापना व्हायला सुरुवात होते. तर ह्या युगामध्ये हे जे युग आहे द्वापरयुग, हे खूप म्हणजे इंटरेस्टिंग युग ज्याला म्हणतो आपण. ह्या युगामध्ये सुरुवातीला म्हणजे द्वापरयुग सुरू झाल्यानंतर असं नाही राहत की 31 डिसेंबर संपला की दुसऱ्या वर्षी 1 जानेवारी लागेल, वर्ष बदलून जाईल. युग बदलतं केव्हा ते समजत नाही. आणि त्यावेळेस सतयुग केव्हा त्रेता होऊन जातं ते कळत नाही. त्रेताचं रूपांतर केव्हा द्वापरमध्ये होऊन जाईल ते पण कळत नाही. पण ज्यावेळेस स्वयं परमात्मा येतो तर कलियुगचं रूपांतर जेव्हा सतयुगमध्ये होणार असतं तर ते रूपांतर हे सृष्टीचं हे परिवर्तन करण्यासाठी मी आलेलो आहे असं स्वयं परमात्मा सांगतो, तेव्हा आपल्याला कळतं. तर द्वापर युगामध्ये दुःख झाल्यामुळे काय होत असतं, मंदिराची स्थापना होते. मग मंदिर, शिवाचं मंदिर बनल्यानंतर काय, आणखी 100, 200, 250 वर्ष गेल्यानंतर दुःख पुन्हा वाढत जातं. दुःख पुन्हा वाढल्याने काय होतं, मनुष्य अजून दुसऱ्या शोधात असतो की शिवच्या मंदिरात जाऊन तर आपल्याला काही फायदा होत नाही. त्याला हे नाही कळत की सगळा मुख्य प्रॉब्लेम जो आहे तो स्वतःचा आहे. दुःख कशामुळे होतं आहे, आत्मा ही विकारात गेल्यामुळे हे दुःख होतं आहे हे त्याला कळत नाही. तो दुःखाचं तो सुख शांती कुठे मिळेल हे शोधण्यासाठी तो काहीतरी प्रयत्न करत असतो. मग आणखी शिवचं मंदिर स्थापन झाल्यानंतर एक मंदिर नाही स्थापन होत, एक मंदिर झालं की मग अनेक मंदिर बनत जातं.
मग ते मंदिर झाल्यानंतर आणखी 2-250 वर्ष जेव्हा मोठा पिरियड लोटला जातो तेव्हा मग पुन्हा एक मंदिर बनतं राधा आणि कृष्ण. मग ते 2 ऑप्शन निर्माण होऊन जातात. द्वापरयुगाच्या सुरुवातीच्या 200-300 वर्षामध्ये मनुष्यात्मांना सेकंड ऑप्शन निर्माण होऊन जातं की त्यांना शिवाच्या मंदिरात पण ते जाऊ शकतात, इकडे राधेकृष्णाच्या पण मंदिरामध्ये ते जाऊ शकतात. आणखी 2-250 वर्ष जातात. त्यानंतर मग आणखी लक्ष्मीनारायणचे मंदिर बनतात. लक्ष्मीनारायणचे मंदिर बनल्यानंतर त्यांना 3 ऑप्शन होऊन जातात. शिवच्या मंदिरातही ते जातात, ते त्यांना कोणाला वाटलं तर ते राधेकृष्णाच्या मंदिरामध्ये जातील, कोणाला वाटलं तर ते लक्ष्मीनारायणच्या मंदिरात जातील. असं करत करत द्वापरच्या शेवटी जेव्हा 2-250 वर्ष शिल्लक असतात तेव्हा रामसीतेचं पण मंदिर होतं. म्हणजे होतं काय, मनुष्य आत्मा जसं जसं दुःख प्राप्त करते तसं तसं तिची क्वालिटी लो होत जाते, दुःख वाढत जातं. तर तिला, त्या आत्म्याला असं वाटतं, मनुष्य आत्म्याला, की आपल्याला कुठून तरी काहीतरी मिळायला पाहिजे. काहीतरी मिळणं म्हणजे काय, मला सुख, हां भक्ती, कारण तो भक्ती मार्गाची सुरुवातच असते ना द्वापर म्हणजे. तर मग मनुष्य आत्मांचं कसं असतं की कुठून तरी मला काहीतरी मिळेल, मला कुठून तरी सुख, शांती, आनंद मिळेल, माझं दुःख कमी होईल. परंतु कहावत है कि दुख, जो भी कुछ दुख मिल रहा है उसका रीज़न मनुष्य आत्माओं के किए हुए कर्मों का वो फल है, असं म्हटलं जातं हिंदीमध्ये. तर जेव्हा द्वापरयुग संपतं त्यावेळेस ह्या सृष्टीवर 4 प्रकारचे वेगवेगळे मंदिर, अनेक मंदिरं, पण हे 4च प्रकारचे. मग तिथं गेल्यानंतर मनुष्य, त्याच्यात अजून द्वापरमध्ये गीतेचं सुरुवात झालेली असते, गीता लिहिली जाते महर्षी वेदव्यासद्वारा. गीता जी लिहिली जाते ती पण द्वापरयुगातच लिहिली जाते. मग द्वापरयुगामध्ये गीता आणि हे 4 मंदिर, 4 प्रकारचे मंदिरं अनेक बनतात. त्यानंतर मग कलियुगाची सुरुवात. तर असं द्वापरयुग म्हणजे 8 कला आणि वैश्यवर्ण. बघा, वर्णाचा पण फरक झाला. सतयुगमध्ये आपण देवता, नंतर त्रेतामध्ये आपण क्षत्रिय, आणि इथं आपण बनलो वैश्य. म्हणजे आपली क्वालिटी दिवसेंदिवस, आपली आत्म्याची क्वालिटी लो होत गेली. अच्छा, तर कलियुग बाबतीत काय माहिती सांगणार? तेही तुम्ही 1250 वर्षाचं सांगितलं. 1250 4 युग ड्युरेशन जे आहे त्यांचं, 4ही युगांचे ड्युरेशन सेम आहे. 1250 वर्ष त्याला कालावधी म्हणतो आपण. तर ह्या कलियुगामध्ये 1250 वर्षामध्ये जेव्हा बॅटरी 100%वरून 90वर आली, 90वरून 60वर आली, आता तर बॅटरी 25-30वर येऊन जाते. कलियुगच्या सुरुवातीला ती बॅटरी 25-30%वर येऊन जाते. आत्मारूपी बॅटरी डिस्चार्ज होऊन जाते बऱ्याच प्रमाणात. त्यावेळेस कलियुगमध्ये दुःखाचा जो डोंगर कोसळलेला असतो मनुष्य आत्म्यांवर, जे आपण बाहेर बघतोय आज, प्रत्येक मनुष्य एवढं दुःखाचं जे मुख्य कारण आहे, चरण सीमेवर जेव्हा विकार पोहोचतात तेव्हा त्याला कलियुग म्हणतात. आणि कलियुग नंतर घोर कलियुग, याच्यात पण फरक आहे. कलियुग जेव्हा संपतं त्यावेळेस शेवटचे जे 50-100 वर्ष असतात ना, त्याला घोर कलियुग म्हणतात. घोर कलियुग म्हणजे काय, जेव्हा खून, मारामाऱ्या, दरोडे, बलात्कार अशा घटना रात्रीच्या वेळेस घडतात ना, त्याला कलियुग म्हणतात. पण ह्याच घटना जेव्हा दिवसाढवळ्या घडतात त्याला घोर कलियुग म्हणतात. तेव्हा त्याला आपण ओळखू शकतो की आता कलियुगचा अंत आणि सतयुगची सुरुवात, याचा मधला पिरियड जो चालू असतो तो पण त्याच वेळेस सुरू असतो. एकीकडे घोर कलियुग पण असतं, एकीकडे संगमयुग पण असतं, दुसरीकडे सतयुगची चाहूल पण लागलेली असते. तर आता ह्या युगाबद्दल आपण जे बोलायचं आहे, तर ह्या युगामध्ये आपली क्वालिटी कशी घसरते. आपण द्वापरयुगामध्ये 4 प्रकारचे मंदिरं बघितले. शिवचे मंदिर, राधेकृष्ण, लक्ष्मीनारायण आणि रामसीता. द्वापरयुग संपलं. कलियुगाच्या सुरुवातीला मग आपण दुसरीकडे वळायला सुरुवात करतो. मग आपण सिम्बॉल, हनुमानजी, गणेशजी यांची मंदिरं बनायला सुरुवात होते. तिथं जाऊन पण काही होत नाही आहे, कारण सुख शांती मंदिरात जाऊन मिळत नाही, तर ते अंतर मनामध्ये आत्म्याला जागृत केल्यानंतर आपल्याला सुख आणि शांती आणि आनंदाचा अनुभव होत असतो. ह्या गोष्टी आजच्या मनुष्याला माहीत नसल्यामुळे
हे संपूर्ण प्रकार आपण आपल्या डोळ्याने बघतोय. याच्यात मुख्य गोष्ट अशी आहे की हनुमानजी, गणेशजी यांचे मंदिरं बनल्यानंतर मंदिरं झाले. द्वापरमध्ये 4 मंदिरं बनले, इकडे हनुमानजीचे मंदिरं झाले, गणेशजीचे मंदिरं झाले. त्याच्यानंतर मग होम हवन सुरू होऊन जातात. त्याच्यानंतर झाडांची पूजा करायला सुरुवात करून देतात. कुठे देवी देवता, कुठे शिव, कुठे शिवाच्या मंदिरापासून सुरुवात झाली, कुठे झाडापर्यंत येऊन गेली गोष्ट. म्हणजे मनुष्य कलियुगमध्ये काय करतो, तर तो कुठून तरी मला काहीतरी मिळेल, तर तो दगडालाही पूजा करायला तो तयार होऊन गेलेला आहे कलियुगामध्ये. कुठून माझं दुःख नष्ट होते, है ना. हां, तर विषय सुरुवात कुठून झाली, तर ह्या कलियुगमध्ये जसं सतयुगमध्ये 8, त्रेतामध्ये 12, द्वापरमध्ये 21, तसं कलियुगमध्ये आपण मनुष्यात्मा 42 जन्म घेत असते. 42 जन्म 1250 वर्षात, तेवढ्याच पिरियडमध्ये. ते कसं तर त्याचं रिझन असं की जेव्हा विकार चरण सीमेवर पोचतात, मनुष्य आत्मा अनेक द्वापरयुगापासून तर आजपर्यंत अनेक जन्मामध्ये जे कर्म केलेले आहेत, त्या कर्माचं फळ जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने मनुष्य आत्मा भरत असते. त्याचं दुःख ते दुःख तिला वेगवेगळ्या पद्धतीने ते कलियुगामध्ये कलियुगच्या अंतिम क्षणापर्यंत त्याला ते दुःख केलेल्या कर्माचे, पापाचे फळं भोगावे लागतात. आणि त्याच्यामुळे काय होतं, मनुष्य आत्मा दुःखी होईल, आजारी होईल, वेगवेगळ्या प्रकारचे दुःख, त्याच्यानंतर मग त्याची आयुमर्यादेवर परिणाम होतो. आणि ॲव्हरेज जर काढली आपण कलियुगची, तर कलियुगची ॲव्हरेज मनुष्य आत्मा कलियुगमध्ये ॲव्हरेज फक्त 29 ते 30 वर्ष त्याचं आयुष्य आहे. असं नाही की एखादा जन्म त्याच्या 100 वर्षाचा पण असेल, एखादा जन्म त्याच्या 100 वर्षाचा पण असेल, पण याची पुढच्या जन्माची काही गॅरंटी नाही. पुढच्या जन्म त्याचा झाल्याबरोबरही मृत्यू होऊ शकतो. अनसर्टन. कलियुग म्हणजे द्वापर आणि कलियुग म्हणजे अनिश्चितता, आणि कलियुग म्हणजे खूपच अनिश्चितता. आज आपण जे दुःख बघतोय साऱ्या संपूर्ण दुनियेमध्ये, तर दुःखाचं जे कारण आहे, दुःखाचं कारण म्हणजे विकाराची चरणसीमा. तर अशा प्रकारे ह्या 4 युगांमध्ये आपण अनेक असे 84 जन्म परमात्म्याने सांगितलेले आहे की तुम्ही ह्या 5000 वर्षामध्ये 84 जन्म घेत असतात. तर अशा प्रकारे हे 4 युग संपल्यानंतर सतयुग ते कलियुग पर्यंत प्रॉपर 84 जन्म. हो, कलियुगांतापर्यंत. बरोबर आहे. आणि हे जे लास्टचं तुम्ही सांगितलं की कलियुगची अंत आणि सतयुगची सुरुवात, त्यामध्ये तुम्ही म्हणाले की दोघांचं सोबतच चालू असतं स्थापना, तर ती कशी, त्याला लास्टला काय म्हटलं जातं? जो लास्ट ज्या वेळेस कलियुग ह्या सृष्टीवर सुरू असतं आणि कलियुगचा अंतिम 100 वर्ष शिल्लक असतात, त्यावेळेस म्हणजेच कलियुगचे अंतिम 100 वर्ष शिल्लक असणं म्हणजे काय, सतयुगाला सुरुवात व्हायला 100 वर्ष शिल्लक असणं. त्यावेळेस स्वयं परमात्मा. आता परमात्मा म्हणजे कोण? परमात्मा म्हणजे ह्या सृष्टीवर असलेल्या सर्व मनुष्य आत्मांचा तो पिता. पण त्याचं स्वरूप काय? बिंदुरूप ज्योतिस्वरूप. बिंदुरूप ज्योतिस्वरूप. तर तो एकमेव ह्या संसारमध्ये असा आहे की त्याला सुप्रीम सोल याच्यासाठी म्हटलं जातं की तो जन्म मरणाच्या चक्रामध्ये येत नसल्यामुळे तो म्हणतो की इथं काय घडलेलं आहे ते मला माहिती आहे. म्हणून तो या सृष्टीचक्राचं ज्ञान आपल्याला देऊ शकतो की ह्या सृष्टीचक्रामध्ये, हे सृष्टीचक्र 5000 वर्षाचे आहे, त्याच्यात सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग असे 4 युग होऊन गेलेले आहेत. आणि मी येतो शेवटच्या 100 वर्षात, तेव्हा त्याला मी पुरुषोत्तम संगमयुग असं नाव देतो. आणि माझ्याजवळ शरीर नसल्यामुळे, मी जन्ममरणच्या चक्रामध्ये येत नसल्यामुळे मला माझ्या संतानला ज्ञान द्यायचं आहे. मला जर माझ्या संतानला ज्ञान द्यायचं आहे की या सृष्टीवरची प्रत्येक जाती धर्माचे मनुष्य आत्मा ही परमपिता परमात्माची संतान आहे, तर तो येतो. तर यायचं आहे त्याला आणि सांगायचं पण आहे, ज्ञान पण द्यायचं आहे. मग काहीतरी माध्यम लागेल. तर ते माध्यम म्हणजे ब्रह्माच्या रूपामध्ये, जसं की दादा लेखराज यांना स्वयं परमपिता परमात्माने एक आजच बाबांनी सांगितलेलं आहे मुरलीमध्ये, वानप्रस्थी जो असतो ना, त्या वानप्रस्थीच्या शरीरात परमपिता परमात्मा प्रवेश करतो
आणि सृष्टीच्या आदी मध्य आणि अंतचं संपूर्ण 5000 वर्षाच्या 4 युगांचं 84 जन्माचं सर्व पूर्ण जी पण सुरुवात असते त्याचा अंतपर्यंत ज्ञान परमात्मा आपल्याला देत असतो आणि त्याला म्हणतात पुरुषोत्तम संगमयुग. आणि त्या संगमयुगावर परमपिता परमात्माने जे ज्ञान दिलेले आहे ते ब्रह्माच्या तनामध्ये प्रवेश करून परमात्म्याने ते संपूर्ण या सृष्टीवर मनुष्य आत्म्याला ज्ञान दिलेलं आहे. आणि परमात्म्याने त्या ज्ञानामध्ये सांगितलेलं आहे की हे ज्ञान कोणाच जवळ नाही आहे, हे फक्त मला माहिती आहे. जो पण या ज्ञानाला येईल, ऐकेल, धारण करेल आणि तशी कृती करेल, परमात्म्याच्या डायरेक्शनवर चालेल, तर अशा प्रकारच्या मनुष्य आत्मांना मी पुन्हा सतयुगमध्ये देवी देवता बनवतो. नेक्स्ट सर्कल. तर अशा पद्धतीने सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग, आणि कलियुगमध्येच संगमयुग. हां, संगम याला म्हटलं जातं की जे दोन नदी जेव्हा आपसात जुडतात त्याला त्यामधल्या संगम. पिरियडला आपण संगम म्हणतो. त्याला संगम म्हणजे म्हणतात. तसंच आहे, तसंच. कलियुगचा अंत आणि सतयुगची आदी, अगदी दोघांचा मधला जो आहे टाईम त्याला आपण संगम म्हटलं जातं. अगदी बरोबर, Right? अगदी बरोबर. तर ह्या संगमयुगामध्ये काय होत असतं, ह्या संगमयुगामध्ये एकीकडे दुःख चरण सीमेवर पोचलेलं असतं. अच्छा. दुःख चरण सीमेवर पोचलेलं असतं आणि त्यामुळे मनुष्य आत्मा अतिशय दुःखी झालेला असतो. अच्छा, मला फक्त आता हे विचारायचं होतं की तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय अजून सांगू इच्छितात थोडक्यात, अच्छा. किंवा तुम्ही आता या आध्यात्मिक याच्याशी जुळलेले आहात प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाशी, तर तुमचा काय अनुभव आहे त्यामध्ये? मी ह्या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाला 2014मध्ये जुळलो होतो. अच्छा. माझ्या म्हणजे माझ्या मिसेस युगल, ज्याला आपण युगल म्हणतो, मिसेस आणि मी ह्या ज्ञानमार्गात जेव्हा आलो तर आम्हाला याची माहिती कुठल्याही प्रकारची 1% आम्हाला माहीत नव्हती. पण आम्ही एके दिवशी काय असेल, भक्ती पण आमची तेवढी शक्तिशाली भक्ती झालेली होती की भक्तीचं फळ काय, तर परमात्मा म्हणतो भक्ती का फल ज्ञान. तर भक्ती जेव्हा आपली पूर्ण होऊन जाते, आज आपण मनुष्य आत्मांना सांगावं लागतं आहे की हे ज्ञान तुम्ही ऐकून घ्या, समजून घ्या, तुम्ही परमात्म्याच्या शरणमध्ये या. आम्ही परमात्म्याच्या शरणमध्ये कुणी न सांगता आम्ही परमात्म्याच्या शरणमध्ये आलेलो आहेत. आम्ही बाबाचं जे सेंटर आपण म्हणतो शिव परमात्मा प्रजापिता ब्रह्मकुमारीच ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या सेंटरमध्ये आम्ही गेलो. आम्ही विचारत शोधत आम्ही तिथं गेलो 2014मध्ये. आणि तिथं जेव्हा जुळल्यानंतर, तिथं जुळणं तर नंतरची गोष्ट आहे, ज्यावेळेस त्या सेंटरमध्ये आम्ही पोचलो तिथंच क्लिअर होऊन गेलं होतं मला की मी आजपर्यंत अनेक ठिकाणी भटकलो, मला काहीच नाही भेटलं. पण इथं मी जेव्हा आलो त्याच दिवशी मला पहिल्या दिवशी ते रिअलाईज झालं होतं की मी अतिशय योग्य आणि प्रॉपर जागेवर मी आलेलो आहे. आणि तिथून नॉनस्टॉप आजपर्यंत राजयोग मेडिटेशन, रेग्युलर मुरली आणि धारणा, सेवा, हे संपूर्ण विषय जे आहेत ते रेग्युलर सुरू आहेत. तर आपल्यामध्ये काय परिवर्तन होत असतो, तर आपल्यामध्ये मुख्य परिवर्तन असं होत असतं की आपलं पूर्वीचे जे जीवन असतं, जे दुःखदायी असतं, कष्टमय असतं. मी तो वकिली व्यवसाय करणारा होतो, म्हणजे नंतर मी कमी केलं ते, कारण मला तो व्यवसाय जो आहे, जसं मी ज्ञानमार्गात माझी यायची वेळ झाली होती तर मला त्या व्यवसायामध्ये मला रस नाही राहिला होता. तर मला माझ्यामध्ये जे परिवर्तन झालं, जो क्रोधी स्वभाव होता माझा पूर्वी, क्रोधावर पूर्णतः नियंत्रण मिळवलं. आणि मी सुरुवातीला 4 ते 5 तास मेडिटेशन म्हणजे राजयोगचा अभ्यास केलेला आहे. आणि आजपर्यंत मी म्हणजे ह्या 11 वर्षात मी कॅल्क्युलेशन तर असं रोज नाही लिहून ठेवत आपण, पण असं जवळपास 10-12 हजार तासाचं माझं मेडिटेशन झालेलं आहे. आणि जीवन जे आहे दुःखापासून मुक्ती मिळालेली आहे, जीवन सुखमय होऊन गेलेलं आहे. घरातले जे वातावरण आहे ती सकारात्मक ऊर्जा घरामध्ये झालेली आहे. नंतर मी आध्यात्मिक शिक्षण पण घेतलं, MSc केलं, गोल्ड मेडलिस्ट झालो, जीवन परिवर्तन झालं आहे. हे फक्त शिव परमात्म्याच्या कृपेने झाले. सर, तुम्ही आम्हाला सृष्टीचक्राच्या माहितीबाबत खूप अत्यंत सविस्तर माहिती दिलेली आहे. त्या बाबतीत आता तुमचे आम्ही खूप आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार. तर प्रेक्षकांनो, सृष्टीचक्राच्या बाबतीत आपल्याला सरांने खूप छान माहिती दिलेली आहे. जसं सृष्टीचक्र हे 5000 वर्षांचं असतं, ज्यामध्ये 4 युग येतात: सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग.
तर आता अशाच पुढच्या कार्यक्रमामध्ये आपण पुन्हा एपिसोडमध्ये भेटूया. तोपर्यंत तुमचे धन्यवाद.